नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो पगारादार व्यक्तींसाठी खूप महत्त्वाचा आहे. फॉर्म 16. आयकर रिटर्न भरताना ह्याचा काय रोल असतो आणि ह्या वर्षी म्हणजे आर्थिक वर्ष 2024-25 साठी काय बदल आहेत किंवा काय लक्षात घ्यायला हवं हे आज आपण समजून घेऊया. अगदी. फॉर्म 16 म्हटलं की थोडा गोंधळ होतोच अनेकांचा. पण सोप्या भाषेत सांगायचं तर हे तुमच्या कंपनीनं म्हणजे एम्प्लॉयरने दिलेलं एक सर्टिफिकेट आहे. सर्टिफिकेट? कसलं सर्टिफिकेट? म्हणजे असं सर्टिफिकेट की वर्षभरात तुम्हाला किती पगार मिळाला आणि त्यावर किती टॅक्स म्हणजे TDS कापला गेला आणि सरकारकडे जमा केला गेला. अच्छा. कायद्याप्रमाणे कंपन्यांनी हे दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यावर साधारणपणे 15 जून पर्यंत द्यायला हवं. हो, 15 जून. आणि ऐकलंय की याचे 2 भाग असतात, पार्ट ए आणि पार्ट बी. बरोबर. भाग अ म्हणजे पार्ट ए मध्ये बेसिकली कंपनी आणि तुमची म्हणजे कर्मचाऱ्यांची ओळख असते. म्हणजे नाव, पत्ता, पॅन नंबर वगैरे. हो, दोघांचे म्हणजे कंपनी आणि कर्मचारी दोघांचे नाव, पत्ता, पॅन नंबर, कंपनीचा टॅन नंबर म्हणजे टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर आणि कोणत्या कालावधीसाठी हे सर्टिफिकेट आहे, किती टॅक्स कापला, त्याचा एक तिमाही सारांश असतो यात. ओके, हे झालं पार्ट ए. पण मग पार्ट बी मध्ये काय असतं? तिथे सगळी खरी आकडेमोड असते ना? अगदी बरोबर. पार्ट बी खूप महत्वाचा आहे. यात तुमच्या पगाराचं सविस्तर विवरण असतं. म्हणजे तुमचा मूळ पगार, भत्ते, इतर काही उत्पन्न जे कंपनीमार्फत मिळालं असेल ते. अच्छा, म्हणजे सॅलरीचा पूर्ण ब्रेकअप. हो, आणि इतकंच नाही तर तुम्हाला मिळालेल्या सवलती, एक्झाम्पशन्स, जसं की घर भाडे भत्ता म्हणजे HRA किंवा LTA, स्टँडर्ड डिडक्शन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅप्टर 6A खाली येणाऱ्या वजावटी म्हणजे डिडक्शन्स. म्हणजे आपलं ATC, ATD वगैरे आपण ज्या गुंतवणुका करतो त्या? नक्कीच. ATC म्हणजे PPF, इन्शुरन्स प्रीमियम, ELSS वगैरे. ATD म्हणजे मेडिकल इन्शुरन्सचा प्रीमियम, गृहकर्जाचं व्याज असेल तर ते. ह्या सगळ्या वजावटींचा तपशील भाग ब मध्ये असतो. आणि मग या सगळ्यावरून तुमचा एकूण टॅक्सेबल इन्कम किती आणि किती टॅक्स भरायचा आहे हे कॅल्क्युलेशन दिलेलं असतं. म्हणजे सगळा हिशोब पार्ट बी मध्ये असतो, म्हणूनच तो नीट तपासणं गरजेचं आहे. अच्छा, कधी कधी फॉर्म 12BA पण असतो म्हणतात, तो काय प्रकार आहे? चांगला प्रश्न आहे. फॉर्म 12BA हा पार्ट बीचाच एक भाग असू शकतो किंवा वेगळाही दिला जातो. यात कंपनीने कर्मचाऱ्याला पगारा व्यतिरिक्त ज्या सुविधा दिल्या आहेत म्हणजे पर्क्युजिट्स, त्याचा तपशील असतो. उदाहरणार्थ? जसं की कंपनीने राहायला घर दिलं असेल किंवा गाडी दिली असेल वापरायला किंवा कर्मचाऱ्याच्या वतीने एखादा खर्च भरला असेल किंवा ESOPs असतील तर त्याचा तपशीलही यात येतो. ओके, म्हणजे याने एकूण उत्पन्नाचं चित्र अजून स्पष्ट होतं. अगदी. तर फॉर्म 16 मिळाला की तो फक्त फाईल करून ठेवायचा नाहीये. नाही, बरोबर, त्यातली माहिती तपासायला हवी. काय काय महत्वाचं आहे तपासण्यासारखं? सगळ्यात पहिलं म्हणजे तुमची वैयक्तिक माहिती, नाव, पत्ता, तुमचा पॅन नंबर बरोबर आहे का ते बघा. मग कंपनीचा टॅन नंबर. त्यानंतर पगाराचे जे आकडे फॉर्म 16 मध्ये आहेत ते तुमच्या सॅलरी स्लिपशी जुळतात का? तुम्ही ज्या वजावटी क्लेम केल्या होत्या म्हणजे ATC किंवा ATD साठी पुरावे दिले होते ते यात आले आहेत का? हो, हे महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, पार्ट ए मध्ये जो एकूण टॅक्स कापलेला दाखवला आहे तो पार्ट बी मधल्या कॅल्क्युलेशन नुसार येणाऱ्या टॅक्सशी जुळतोय का हे नक्की तपासा. बरोबर, कारण यात काही गडबड असेल तर त्याचा थेट परिणाम आपल्या ITR फायलिंगवर होणार. आणि यावर्षी शेवटची तारीख 31 जुलै ऐवजी 15 सप्टेंबर 2025 केली आहे. तर मग हा वेळ तपासणीसाठी वापरता येईल. हो, मुदत वाढवून मिळालीये हे खरंय, पण याचा अर्थ दिरंगाई करावी असा नाही. फॉर्म 16 लवकरात लवकर तपासून घ्यावा, कारण यातली अचूक माहितीच तुमच्या बिनचूक ITR फायलिंगचा आधार आहे. म्हणजे कोणतीही चूक टाळण्यासाठी हे गरजेचं आहे. नक्कीच, नाहीतर नंतर आयकर विभागाकडून नोटीस वगैरे येऊ शकते. उगाच त्रास नको. तर एकंदरीत काय, पगारादार व्यक्तींसाठी फॉर्म 16 हे खूप महत्वाचं डॉक्युमेंट आहे. आपल्या आयकर रिटर्नचा तो कणाच आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, ते नीट तपासणं, समजून घेणं ही ITR भरण्याआधीची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे. अगदी. आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार पुढे येतो की आपण फॉर्म 16 कडे फक्त आकडे तपासण्याचं एक काम म्हणून बघतो, पण जर करदात्यांनी यात नमूद केलेल्या वेगवेगळ्या सवलती, वजावटी नीट समजून घेतल्या तर त्याचा उपयोग ते पुढच्या आर्थिक वर्षासाठी अधिक चांगलं टॅक्स प्लॅनिंग करण्यासाठी करू शकतील का?
हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. फक्त टॅक्स भरणं नाही, तर तो वाचवण्यासाठीही फॉर्म 16 महत्वाचा ठरू शकतो.